नमस्कार, जय कांदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करते श्रीराम देशमुख मलिक साहेबांच्या शबास्ते कुस्तीला सलामी. या समयाला हिंद केसरी रोहित पटेल आणि गिरीश भाऊ महाजन अशा त्रिमूर्तींच्या शबास्ते या कुस्तीला सलामी दिल्या गेली आहे. समोर फोटोग्राफर फिरताना बालेराव सर आपण कॉमेंट करा. फार मोठा देदीप्यमान इतिहास या लाल मातीचा. 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव घडायचा. गट तट वजन वगैरे काही नव्हतं, कुस्ती महोत्सव घडायचा. आणि 1961 ला मानाची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. आणि पहिला मान कोणी मिळवला? आयोजनाचा ऐतिहासिक संभाजीनगर जिल्ह्यानं मिळवणार. 1961 साली महाराष्ट्र केसरी कोण झाला? शहापुरी तालमीचे दिनकर दहेरी पैलवान 1961 ला महाराष्ट्र केसरी झाले. 1962 ला भगवान वरे महाराष्ट्र केसरी झाले. 1963 ला स्पर्धा रद्द झाली. 1964 आणि 65 ला या महाराष्ट्राला पहिला डबल महाराष्ट्र केसरी लाभला. गणपत खेडकर. हो, ताबा मात्र कृष्ण कुमारने घेतला. इतिहास सांगतो महाराष्ट्र केसरीचा. पुढची कुस्ती बोलू द्या, नंतर इतिहास सांगा. हे पहा, चालू कुस्ती नंतर प्रकाश बनकर आणि भूपेंद्र सिंग. चला तयारी करू. भूपेंद्र सिंग पैलवान चले मैदान मध्ये. अजना आणि प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी. अजय गुज्जर विरुद्ध माऊली कोकाटे. प्रीतपाल विरुद्ध शंटी कुमार. बोला सर. बच गयो फिर भी पकडा गयो बारंबार वाचवलेला हॅप्पी सिंग. काय सांगत होतो? महाराष्ट्राला पहिला डबल महाराष्ट्र केसरी लाभला गणपत खेडकरांच्या रूपानं. 1964 आणि 65. 1966 चालू झाला. या महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी लाभले ते उत्तर प्रदेशचे बनारसचे मूळचे, परंतु कोल्हापूरकडून भाग घेतला दीनानाथ अण्णा सिंह. आणि त्या एक आकड्यावरती कृष्ण कुमार पैलवान विजय झाला. टाळ्या करा, टाळ्या करा. पत्रकार मित्र बंधू याची नोंद घ्या. आणि आखाड्यावरती भूपेंद्र आजना पैलवान. आता भूपेंद्र आजना मैदानासाठी